नमस्कार. भूमिकास फॅशन डिझायनर अँड व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, मी आज तुम्हाला एक नवीन पद्धत सांगणार आहे. जेव्हा आपल्याकडं साडी न येता ब्लाऊज पीसच शिवायला येतो, तेव्हा काय करायचं? तर असा मोठा काटा असला ना, साडीचा ब्रॉड काटा असला ना, तर तो बाहीला खूप युनिक पद्धतीने आणि व्यवस्थित बसतो आणि डिझाईन करायची गरज नाही पडत. पण मग त्या अगोदर काय करायचं? जेव्हा ब्लाऊज पीसच आपल्याकडे शिवायला येतो ना, तेव्हा त्या काठावरती म्हणजे कट करायच्या अगोदर खूण करून ठेवायची का बाहीच्या खालच्या साईडला कोणता काठ येणार आहे किंवा कोणती डिझाईन येणार आहे. हे खूप महत्त्वाचं असतं, कारण कॉम्बिनेशन बसलं पाहिजे साडीच्या काठाचं आणि ब्लाऊज पीसच्या बाहीच्या काठाचं. तर हे एवढं लक्षात ठेवायचं. खूण करून झाल्यानंतर हा बघा, अशा प्रकारे जर छान काटा असला तर बाही पण युनिक पद्धतीने खूप सुंदर दिसते. तर अशा प्रकारे लक्षात नेहमी ठेवायचं कट करायच्या अगोदरच. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा.